हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तर बघा, हा आहे कामावरचा मेनू. तर आपल्याला बनवायची आहे पावभाजी. तर भाज्या बॉईल करायला मी ठेवलेल्या आहेत. फ्लावर, वाटाणा आणि बीन्स आहे. भाज्या आपल्या बॉईल करून घेतलेल्या आहेत. तिघांची बनवायची आहे पावभाजी. त्यासाठी घेतलेले आहेत मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो. लसूण पण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, थोडंसं अद्रक. तर ग्रेव्ही करून घेतलेलं आहे. आज मी कापून घेतलेलं नाही, ग्रेव्हीचं बनवत आहे. तर तेल गरम छान झालं होतं. छान वाटून मसाला मी पावभाजीचा परतायला ठेवलेला आहे. हा मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर, धनिया पावडर, हळद आणि पावभाजी मसाला मी टाकलेला आहे. मसाला छान तेल सुटूस तर परतायचा आहे. भाज्या पण आपल्या बॉईल करायला ठेवलेल्या आहेत आणि भाज्या छान आपल्याला मॅश करायच्या आहेत. तर बघू शकता, मसाल्याने आपला तेल सोडलेलं आहे आणि भाज्या पण आपण मॅश करून घेतलेल्या आहेत. तर हे बघा, आपली पावभाजी झालेली आहे रेडी. आणि आता आपल्याला बनवायची आहे फ्रँकी. तर हे बघा, छान अशी पावभाजी आपल्याला परतून घ्यायची आहे. शॉर्टकट पावभाजी बनवलेली आहे. तुम्ही बोलताल एवढा लवकर कशी बनली? तर ही शॉर्टकट आहे. कांदा, टमाटर, लसूण, थोडंसं अद्रक घेऊन वाटलं फटाफट. 2 शिट्ट्या दिल्या कुकरला. थोडेसे मटर, बटाटे, फ्लावर, बीन्स, शिमला हे भाज्या छान अशा बॉईल करून घ्यायच्या आहेत. आवडीनुसार तुम्ही गाजर वगैरे टाकू शकता, बीट पण टाकू शकता, पण मी टाकत नाही आहे गाजर वगैरे. तर मी टाकलेलं होतं याच्यामध्ये बटाटे, मटर, फ्लावर, बीन्स आणि शिमला टाकलेला आहे. तर पावभाजी आपली रेडी झालेली आहे. थोडंसं मी बटर टाकलेलं आहे. तर बटर टाकायचं मी म्हणजे दाखवलं नाही आहे, पण पावभाजी झाल्यानंतर पुरी रेडी. तर मी बटर टाकलेलं आहे आणि नंतर लिंबू पिळलेलं आहे. तर हे बघा, ही आपली झालेली आहे तयार पावभाजी. बघू शकता. आता कोथिंबीर टाकलेली आहे आणि नाश्त्यासाठी आपल्याला बनवायच्या आहेत फ्रँकी. तर फ्रँकी मी हे बघा, पावभाजी रेडी झालेली आहे. आता फ्रँकीची मी तयारी केलेली दाखवते. कोबी कापलेला आहे, थोडंसं गाजर पण मी किसून घेतलेलं आहे. बघू शकता. तर ही पावभाजी झालेली आहे रेडी. आता ही आहे आपला फ्रँकीचा मसाला. तर कोबी कापलेला आहे, थोडंसं गाजर किसलेलं आहे, कांदा एक छोटा बारीक चिरून घेतलेला आहे. तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये एक छोटीशी मिरची टाकलेली आहे. नंतर टाकलेलं आहे कोबी, गाजर आणि थोडासा बटाटा किसलेला टाकलेला आहे. बटाटा बॉईल करून घ्यायचा आहे. तर हे बघा, आणि कांदाही त्याच्यातच आपल्याला छान परतायचा आहे. तर ही फ्रँकीचा आपला मसाला मी रेडी करत आहे. फ्रँकीच्या मसाल्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर, हळद, मीठ, धनिया पावडर, थोडासा चाट मसाला हे असं सगळं टाकून, थोडासा पावभाजी मसाला, जिरा पावडर हे असं टाकून मी चाट मसाला मतलब फ्रँकीचा मसाला तयार केलेला आहे. तर तो मसालाही मी भाज्यांवरती टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता. तर हे बघा, ही असा मसाला आपला रेडी झालेला आहे फ्रँकीसाठी. तर नाश्त्याला फ्रँकी बनवत आहे आपण कोबी, गाजर आणि कांदा टाकून, आणि फ्रँकीचा मसालाही टाकलेला आहे. तर 3 चपात्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला आता पीठ मळून. तर फ्रँकीचा मसाला आपला रेडी आहे. तर बघू शकतो. आता आपल्याला बनवायचे आहे तीन फ्रँके बनवायचे आहेत, पण मी 2च बनवले आहेत. पण 3 फ्रँकीचा मी मसाला बनवलेला होता. 3 ते 4 होणार होत्या, पण मी 2च बनवलेल्या आहेत. तर हे मसाला आपला रेडी आहे, बघू शकता. तर बाजूला पीठ वगैरे मी मळून ठेवलेलं आहे. त्याच्या बनवायच्या आहेत आपल्याला फ्रँकीचा बेस बनवायचा आहे, म्हणजे चपाती बनवायची. आणि हा मसाला चपातीला शेजवान सॉस लावायचा आहे, बघू शकता. आणि हा मसाला टाकून चीज वरून टाकायचे आहे. आणि छान बटरमध्ये या तुपामध्ये आपल्याला
थोडंसं शालो फ्राय करून घ्यायचं आहे फ्रँकी. ते बघू शकता हा मसाला आपला आणि हे टाकलेलं आहे चीज. एका हातात मोबाईल पकडल्याने एका हाताने चीज टाकते. कामावरती कम्फर्टेबल होत नाही व्हिडिओ काढायला. हे बघा आपले फ्रँक्या अशा मी शेकून घेतलेल्या. तर व्हिडिओ आवडलास तर नक्की कमेंट आणि शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. माझे व्हिडिओ कुठून कुठून बघता ते नक्की मला कमेंटमध्ये सांगत जावा. तर बघू शकता आपल्या फ्रँकी झालेल्या आहेत रेडी. तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट आणि शेअर करा. बाय बाय.